इकडे बघ. तुझा बाप कोण आहे आणि तुझी आई कोण आहे याची जाणीव तुला एका मिनिटामध्ये करून देतो बघ पोरी. इकडे बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे पोरी. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. तू राष्ट्राची शान आहेस, तू आमचा अभिमान आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का? तू एवढी स्वस्त नाही. कुठल्या तर हरामखोराने यावं, तुला खोटे प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा पोरी. तू एवढी स्वस्त नाही. म्हणून आज घरी जायचं बघ, तुझ्या मधला माणूस जागा झाला पाहिजे, आज स्वतःशी संवाद झाला पाहिजे. आणि पोरा, तुला मी सांगतोय बघ, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना कधीच सहन करू शकत नाही पोरा. आपण बाप ही ती माती आहे, ज्या मातीमध्ये ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले. ही ती माती आहे बघ पोरा, ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले. पोरानं, तुम्हाला बाप कळाला का? नालायकाला बाप सांगतो, पोरग माझ्या उंची एवढं झालं, माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसन करतं, तेच पोरग ज्या वेळेला दारूचा ग्लास हातात घेतं, त्याच पोराच्या हातामध्ये जेव्हा सिगारेट येते, तेच पोरग ज्या वेळेला रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत मित्रांचे वाढदिवस साजरा करतात, त्यावेळेला त्या बापाला काय वाटत असेल पोरानो? नालायकानो, पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही शिक्षणासाठी म्हणून जाता, दारूचा ग्लास हातामध्ये घेता, त्या बापानं जगायचं कसं, त्या आईनं जगायचं कसं नालायकानं? आणि हे ती माती आहे बघ, ज्या मातीमध्ये ज्याला बाप कळाला त्यानं स्वतःच्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले. पोरा, एका मिनिटामध्ये मी तुला सांगतो बघ, पोरे, आई वय वर्ष 32 होतं माझ्या संभाजी राजांचं, वय वर्ष 32 होतं माझ्या संभाजी राजांचं. संभाजी राजांना काही झाले होते, मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा होता, मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा होता. साखळदंडामध्ये संभाजी राजांना बांधलेलं होतं. शरीरावरती असंख्य जखमा होत्या, त्या जखमेतून टप 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 रक्त जमिनीवरती कोसळत होतं. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा होता, मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा होता. आणि औरंगजेब बादशाह संभाजी राजाला विचारतो, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य, वो हमारे चरणों में रह, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजी राजे उभे आहेत. औरंगजेबाच्या नजरेमध्ये नजर घालत माझे संभाजी राजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, हा शिवपुत्र माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावरती ठेवणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे.